नमस्कार मित्रांनो, चला तर बनवूया रोजच्या जेवणातली ही सांडगा कांद्याची भाजी। हा सांडगा मी मटकीची डाळ व इतर डाळी मिक्स करून बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम छोटा असा पाडलेला आहे सांडगा। तर सर्वात प्रथम आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून सांडगा चांगला लालसर असा भाजून घ्यायचा। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला तळून सुद्धा घेऊ शकता। हा सर्व सांडगा एकसारखा तळला गेला पाहिजे किंवा परतला गेला पाहिजे। जितका चांगला तो परतला जाईल तितका तो पटकन शिजतो आणि चव देखील चांगली लागते। तर तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारे लालसर मी भाजून घेतला आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। मी अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे। हा एकसारखा असा परतून घ्यायचा आहे। चला तर मग बघूयात फोडणीसाठी लागणारे साहित्य। आपण इथे घेतला आहे 2 मोठे कांदे बारीक चिरून, कोथिंबीर, 1 टोमॅटो आणि थोडेसे कढीपत्त्याची पानं। ना कांदा आता इथे थोडासा जास्तच ठेवायचा आहे कारण की भाजी ही आपली सांडगा कांद्याची, त्याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त असलं तर बरं। आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचं जिरी मोहरी। जिरी मोहरी चांगली तडतडली की मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी कढीपत्त्याची पानं। कढीपत्त्याची पानं सुद्धा तडतडली की समजायचं की फोडणी आपली व्यवस्थित बसली आहे। आता ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा। कांदा चांगला लालसर असा परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा चांगला लाल झालेला आहे। आता या स्टेजला आपण याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो। आता एक टिप म्हणून सांगते, या स्टेजला जेव्हा आपण कांदा टोमॅटो टाकलं असेल त्यावेळेला याच्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा मीठ। म्हणजे हे मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता। मीठ टाकल्याने काय होईल की कांदा टोमॅटो शिजायला पटकन मदत होते आणि पटकन एकजीवही होतं। तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो इथे एकजीव झालेला तुम्हाला दिसत आहे। आता याच्यामध्ये टाकूयात आपले मसाले, म्हणजे लाल तिखट, थोडीशी हळद। आता लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता कारण की सांडगा बनवताना सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलं जातं। तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही लाल तिखटचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता। आणि मग पुन्हा एकदा सगळं एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तळलेला सांडगा आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे। आता या स्टेजला आपण याच्यावरती झाकण ठेवून या सांडग्या कांद्याला चांगली वाफ येऊन द्यायची आहे। याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही। आता आधी त्याला वाफ येऊन द्यायची पूर्ण। आणि मग तुम्ही बघू शकता की तेल सगळीकडनं तेल तुम्हाला दिसेल सुटलेलं। तुम्ही बघू शकता की सांडगा आणि कांदा आता पूर्ण एकजीव झाला आहे। मग तुम्ही याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकू शकता। पाणी कमी जास्त नंतरनं तुम्ही करू शकता। जर सांडगा शिजला नसेल तर तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये पाणी वाढवून पुन्हा सांडगा चांगला शिजवून देऊ शकता।
आणि याच्यावरती झाकण ठेवून तुम्हाला याला शिजून द्यायचं आहे. कमीत कमी 10 मिनटं लागतात जनरली कांदा आणि सांडगा शिजायला. त्यामुळे तुम्ही एकदा झाकण उघडून बघू शकता. जर तुम्हाला असं वाटलं की सांडगा व्यवस्थित शिजला आहे, तुम्ही बघू शकता सांडगा चांगला शिजला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट आणि पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे. त्यावर झाकण ठेवून पुन्हा चांगली वाफ येऊन द्यायची आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की आपला सांडगा कांदा तयार झाला आहे आणि सर्व करण्यासाठी रेडी आहे. तुम्ही हा सांडगा कांदा भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता. चला तर मग सर्व करूयात आपला सांडगा कांदा.